अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर ही प्रेक्षकांची आवडती जोडी. आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये उत्तम भूमिका साकारत या जोडीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. तर सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुद्धा बऱ्याच चर्चा होऊ लागल्यात. सचिन आणि सुप्रिया यांच्या दत्तक मुलीबाबत म्हणजेच करिश्मा मखानीबाबत अनेक चर्चा होऊ लागल्यात. तर त्या मुलीला आपण लाडाकोडात वाढवलं, पण नंतर तिनेच आपल्याला धोका दिला, तसेच तिच्या वडिलांनी सुद्धा आपल्याला फसवलं, अशा अनेक गोष्टींचा खुलासा त्यांनी हाच माझा मार्ग या आपल्या आत्मचरित्रात केलाय. तर सचिन आणि सुप्रिया यांनी माझ्या वडिलांवर खोटे आरोप केलेत, असा खुलासा स्वतः करिश्माने वाईल्ड फिल्म्स इंडिया या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केलाय. सचिन व सुप्रिया यांनी माझ्या वडिलांवर खोटे आरोप केलेले की त्यांनी मला किडनॅप केले, पण तसं काही झालं नव्हतं. माझ्या वडिलांनी त्यांना विचारलेलं मी हिला नेतो म्हणून. त्यांनी कधीच मला कायदेशीररित्या दत्तक घेतलं नाही. या इंडस्ट्रीत येण्यासाठी मी त्यांच्या नावाचा वापर करीन असं त्यांना वाटत होतं, पण मी ते कधीच केलं नाही. आधी त्यांनी मला स्वीकारलं आणि नंतर सचिन पप्पांनी स्वतः मला रिजेक्ट केलं. तेच मला घरी जा बोलले. ते श्रियासाठी प्लॅन करत होते, त्यामुळे त्यांनी मला घरी पाठवलं. माझ्या वडिलांनी मला कधीच किडनॅप केलं नाही. मला खूप वाईट वाटलं की ते माझ्या वडिलांबद्दल असे काही बोलले होते. ते स्वतःच मला बोललेले की आता तू इथे राहायचं नाहीस. मी गेल्यानंतर सुद्धा त्यांनी मला कधीच कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. जर त्यांनी मला दत्तक घेतलेलं तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, पण त्यांनी तसं काही केलं नाही. शिवाय श्रिया सुद्धा माझ्यासोबत खूप अनकम्फर्टेबल फील करत होती, पण मी तिला कधीच वेगळी वागणूक दिली नाही. मी नेहमी तिला माझी छोटी बहीण मानलं, पण तिने मला ते स्थान कधी दिलं नाही. श्रियाला त्यांनी जे प्रेम दिलं ते मला कधीच दिलं नाही आणि मी त्यांच्याकडून ती अपेक्षाही ठेवली नाही, कारण ती त्यांची बायोलॉजिकल मुलगी होती. त्यांनी फक्त नजबलियेमध्ये जेव्हा भाग घेतलेला तेव्हा वोट मिळवण्यासाठी माझा सिंपथी म्हणून वापर केला. त्यांना माझ्याशी काही घेणं देणं नव्हतं, पण मी त्यांच्यावर नेहमीच मनापासून प्रेम केलंय, असा खुलासा करिश्माने केलाय. यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.